नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळतात। आता हे 3000 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। हा अर्ज भरत असताना तुम्हाला कोणते कागदपत्र जोडावे लागतात, तसेच अर्ज भरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तसेच मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला कुठे अवेलेबल होईल आणि तो कशा पद्धतीने डाउनलोड करायची याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। भरलेला फॉर्म आणि डॉक्युमेंट्स आपल्याला कोणत्या कार्यालयामध्ये जमा करावा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, वयश्री योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर 6 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय पारित केला आणि या शासन निर्णयामध्ये हा अर्जाचा नमुना दिलेला आहे। मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना समोर तुम्हाला दिसतो। यामध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला भरायची आहे। आता माहिती कशी भरायची यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा लाभार्थ्याचे पूर्ण नाव, तुमच्या आधार कार्डवरील जे नाव आहे हे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। महानगरपालिका प्रभाग यांचा संपूर्ण पत्ता, आता तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये असेल तर महानगरपालिकेचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे। तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर ग्रामपंचायतचा पत्ता, तुम्ही नगरपालिकेमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणचा पत्ता, नगरपंचायतमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणचा पत्ता, म्हणजे तुमचा प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा, तुमचं वय हे किमान 65 पेक्षा कमी असणार आहे। साहजिकच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 65 पेक्षा जास्त असले पाहिजे। तर इथे वय तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही स्त्री आहात का, पुरुष आहात का, किंवा तृतीयपंथी इतर जे तुम्ही आहात त्या ठिकाणी ते नाव टाईप करायचे। तुमची जात आणि तुमचा प्रवर्ग काय आहे हा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। या ठिकाणी तुमची जात सुद्धा टाकायची, पोट जात सुद्धा या ठिकाणी मेन्शन करायची। त्यानंतर भ्रमण क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर हा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो स्वतःचा टाकायचा आहे, जेणेकरून जर समाज कल्याण विभागातून जर तुम्हाला काही फोन आला किंवा तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुमच्यापर्यंत हा फोन लागला गेला पाहिजे, यासाठी मोबाईल नंबर तुम्ही स्वतःचा टाकायचा आहे। यानंतर महत्त्वाचा मुद्दा, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न क्रमांक रुपये 2 लाखाच्या आत असावे, उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे। आता तुमचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी जोडायचं आहे। हे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि हा फॉर्म तुम्ही ज्यावेळेस सबमिट करणार आहात, या सबमिट करत असताना त्या फॉर्मच्या बरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा सादर करायचा आहे। यानंतर पुढचा मुद्दा, उत्पन्नाबाबतचे स्वघोषणापत्र। आता स्वघोषणापत्र आपल्याला 2 भरायचे आहेत। यामध्ये पहिला उत्पन्नाबाबतचा स्वघोषणापत्र आपल्याला भरायचं आहे। त्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे आपण कंटिन्यू शेवट बघणारच आहोत। तर या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाबाबतचा स्वघोषणापत्र जोडायचं आहे। तर तुमच्याकडे आहे किंवा नाही, तर होय असंच लिहावं लागणार आहे, तरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करून घेतला जाणार आहे। त्यानंतर आवश्यक उपकरणं, साहित्य, वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला जे 3000 रुपये मिळतात हे 3000 रुपये तुमच्या आजारपणाला लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी असतात। त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणते साहित्य खरेदी करायचं आहे त्या साहित्याचा तपशील किंवा त्या साहित्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर साहित्याची अंदाजे किंमत, आता एखाद्या दुकानामध्ये किंवा स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला त्या संबंधी कोटेशन किंवा ती वस्तू किती रुपयाला आहे या संदर्भात माहिती विचारावी लागणार आहे आणि ती अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही नेमका जी वस्तू मागणार आहात किंवा जे उपकरण तुम्हाला खरेदी करायचं आहे हे एखाद्या डॉक्टरकडून प्रमाणित झालेलं पाहिजे, म्हणून तुम्हाला वैद्यकीय प्रमाण, समजा तुम्हाला कानाचा त्रास असेल तर त्या डॉक्टरचं, जर समजा तुमचं कंबर दुखत असेल किंवा पाय दुखत असेल तर अशा संबंधित डॉक्टरचा तुम्हाला वैद्यकीय अधिकारांचा तुम्हाला पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे। त्यानंतर उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र। आता हे जे साहित्य तुम्हाला जे मिळणार आहे किंवा तुम्ही जे विकत घेणार आहात तर ते या अगोदर आम्ही कधीही याचा वापर केलेला नाही, वापर करत असाल फक्त आम्ही खरेदी केलेलं नाही, योजनेअंतर्गत खरेदी केलेलं नाही, या संदर्भात एक स्वघोषणापत्र आहे। तो स्वघोषणापत्रसुद्धा आपण शेवटी बघणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे की आपण कोणत्याही प्रकारचं यापूर्वी साहित्य किंवा जे उपकरण वापरलेलं नाही किंवा घेतलेलं नाही। अशा पद्धतीने पुढचा मुद्दा, बँकेचे नाव, तुमच्या स्वतःच्या नावाने बँकेत अकाउंट हवं आहे आणि ते बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। शाखा टाकायची आहे, शाखेचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे आणि आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि खाली तुमचं या ठिकाणी अर्जदाराची स्वाक्षरी, पूर्ण नाव या ठिकाणी दिलं आहे, तो नाव टाकून तुमची सही करायची
करायची आणि हा अर्ज सादर करत असताना महत्त्वाचे म्हणजे तुमचे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचे आधार कार्ड पाहिजे, तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पासबुक पाहिजे, पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र पाहिजे, उपकरण साहित्य, यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही या संदर्भात स्वघोषणापत्र पाहिजे। त्याचबरोबर शासनाने ओळखपत्र पटवण्याकरता विहित नमुन्यात जो एक दाखला दिला तो किंवा ID कार्ड दिला तो ID कार्ड तुमच्या या ठिकाणी पाहिजे। त्याचबरोबर जे तुम्ही अर्जाच्या बरोबर जे डॉक्युमेंट तुम्ही सादर करणार आहात हे सर्व सेल्फ अटेस्टेड पाहिजे। त्याचबरोबर उपकरण खरेदी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून किंवा वैद्यकीय डॉक्टरकडून तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा असणं आवश्यक आहे। आता इथे एक महत्त्वाची टिप दिलेली आहे, ही टिपसुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार हे साहित्य खरेदी करायचं आहे। यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लबर बेल्ट किंवा सर्व्हिकल कॉलर हे साहित्य तुम्हाला खरेदी करायचे आहेत। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही वेगळं साहित्य खरेदी करता येणार नाही किंवा हे जे 3000 रुपये तुम्हाला मिळतात ते हेच साहित्य खरेदी करण्यासाठी वापरायचे आहेत। या संदर्भात या ठिकाणी टिप दिले। पुढची एक टिप अशी आहे, फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं अकाउंट पाहिजे। समजा पतपिढीमध्ये किंवा प्रायव्हेट फायनान्समध्ये तुमचं अकाउंट असेल तर ते चालणार नाही। तसेच भारतीय पोस्ट बँक, सहकारी बँक, सोसायटी ई बँक येथे जे खातं असतं ते खातेसुद्धा या ठिकाणी चालणार नाही। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की आपल्याला 2 स्वयंघोषणापत्र लागतात। यामध्ये पहिला स्वयंघोषणापत्र आहे तो बघा आपण या ठिकाणी बघून घेऊया। या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, तुमचं व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा वगैरे सर्व भरून घ्यायचं आहे। मौजे या ठिकाणी तुमचं गाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी बघा तरी माझे व माझ्या कुटुंबाचे मजूर, शेती, नोकरी व इतर सर्व बाबींपासून सन जे काही वर्ष असेल 2024-25 या वार्षिक वर्षाचे जे उत्पन्न आहे ते इतके आहे। म्हणजे हा जो स्वयंघोषणापत्र आहे हा स्वयंघोषणापत्र उत्पन्न संदर्भात आहे आणि सर्व मजकूर योग्य आहे किंवा बरोबर आहे, कोणत्याही प्रकारची खोटी नाही। या संदर्भात 199/200 नुसार जी शिक्षा होईल जर खोटी आढळली तर माहिती, तर मी शिक्षेस पात्र असले या संदर्भात इथे डिक्लेरेशन आहे। इथे तुमचं नाव टाकायचं, सही करायची, दिनांक टाकायचे आणि यानंतरचा पुढचा स्वयंघोषणापत्र आहे। या स्वयंघोषणापत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की या अगोदर आम्ही कोणत्याही प्रकारच्या संस्थेकडून किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे असे जे उपकरण आहेत हे उपकरण विनामूल्य आम्ही खरेदी केलेलं नाही किंवा घेतलेलं नाही किंवा वापरलेलं नाही आणि या संदर्भात सुद्धा दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे, खोटी नाही आहे। जर खोटी आढळल्यास आम्ही शिक्षेस पात्र असणार आहेत। अशा संदर्भात हा एक स्वघोषणापत्र आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपल्याला 3ही पेज भरायचे आहेत। त्याचबरोबर या फॉर्मच्या बरोबर आपल्याला एक पत्र किंवा विनंती अर्जसुद्धा करायचं आहे। यामध्ये माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, आता तुमचं समाज कल्याणचं मेन ऑफिस जिथे असेल त्याचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। इथे उजव्या साईडला तुमचा फोटो टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला असं ऑलरेडी तुम्हाला फक्त सही करायची, बाकीचं काहीच करायचं नाही आहे। तरी यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते आपण समजून घेऊया। मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ मिळण्यासाठी माझे आवेदनपत्र सादर करत आहे। आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे। ही सदर योजनेच्या अटी शर्ती पूर्णपणे वाचलेल्या असून त्या मला अवगत झाल्या आहेत। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांकडून खालील नमुन्यात माहिती मागवण्यात येत आहे। या योजनेसाठी लागू असलेले नियम अटी कसोशीने पालन करेन अशी मी हमी देतो। अशा पद्धतीने हे विनंती अर्ज त्याचे हमीपत्रसुद्धा आपल्याला भरायचं आहे। या ठिकाणी स्थळ टाकायचं आहे, दिनांक लिहायचे, आपला विश्वासू म्हणून तुमची स्वतःची सही करायची आहे, अर्जदाराचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून हा सुद्धा एक विनंती किंवा हमीपत्र आपल्याला भरायचे आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वयश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे। आता हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल तर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन जो 6 फेब्रुवारी 2024चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सुद्धा हा फॉर्म आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला शोधण्यात वेळ वाया न जाऊ नये म्हणून आपण हा फॉर्म PDF स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तुम्ही त्या ठिकाणून सहजपणे डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढायची। प्रिंटआउट काढल्यानंतर तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। संबंधित समोर जे कागदपत्र दिसतात हे सर्व कागदपत्रे त्याच्या झेरॉक्स मारायच्या, सेल्फ अटेस्टेड करायच्या आणि त्या फॉर्मला जोडायच्या आणि तुमच्या संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा पंचायत समिती किंवा पंचायत समितीच्या जे समाज कल्याणचं जे ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता। संबंधित संपूर्ण अधिकारी या योजनेवरती
किंवा या फॉर्मवरती कारवाई करतील, तुमचे कागदपत्र चेक करतील आणि जर तुमची माहिती एकदम बरोबर असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्याकारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी शेअर करा आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।